साधुग्राम हे आपल्या काळात पण म्हणजे राजसाहेबांची सत्ता असताना पण कुंभमेळा झालेला. मला असं नाही बोलता येणार, मी त्यांच्याकडे बघूनच बोलू शकतो. प्लीज, ज्यांनी प्रश्न विचारला त्यांच्याकडे बघून मी बोलू शकतो. मला असं नाही बोलता येत, सॉरी. सो तेव्हा पण आपल्या त्या काळात पण कुंभमेळा झालेला आणि साधू संतांची पण काळजी घेतली गेली. खूप सुरळीत पार पडलेला तो कुंभमेळा. तेव्हा कुठची झाडं कापायला नाही लागली हो. आता तुम्ही 1600 झाडं कापताय, प्लस मला वाटतं 5 ते 7 हजार झाडं नाशिकमध्ये कापताय रस्ता मोठा करायला. आपण तेव्हा 500 किलोमीटरचे रस्ते केलेले, तेव्हा एकही झाड कापायला नाही लागलं. रस्त्याच्या मध्ये झाड असताना पण आपण त्याच्या भोवती रस्ता बनवलेला आणि उत्तम रस्ता बनवलेला. त्याच्यामुळे तुमची इच्छाशक्ती असेल तर ह्या गोष्टी होऊ शकतात. कुंभमेळा झाला, साधुग्राम झालं, साधू संतांसाठी तुम्ही ती 1600 झाडं कापली. ते कुंभमेळा झाल्यानंतर ती जमीन कोणाच्या घशात टाकणार आहात, हा पहिला मला प्रश्न आहे. बरं, जेव्हा आम्ही कुंभमेळा केला, जेव्हा साधू संतांची काळजी घेतली गेली, तीच जमीन आज उपलब्ध का नाही आहे? कारण ते झाल्या तुमची सत्ता आल्या तुम्ही बिल्डरांच्या घशात ती देऊन टाकली. सो मला वाटतं ह्या गोष्टींचा कुठेतरी विचार केला पाहिजे. हे लोक आपल्या हक्कासाठी लढत आहेत. कुठेतरी ही झाडं वाचली पाहिजेत. जी झाडं, त्या झाडांना पण त्रास होतो आणि ती झाडं आपल्याला पण जगवतात. सो मला वाटतं की ह्यांची मागणी काही चुकीची नाही आहे. कुठेतरी सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे, कारण ते पण ह्याच झाडात मधनं श्वास घेतात. सोल्युशन काय वाटतं आपल्याला, ज्या ठिकाणी पारंपरिक सोल्युशन ह्या अनेक लोकांनी काढलं आहे की तुम्ही कुठची झाडं कापणार आहात आम्हाला सांगा तरी, कुठे लावणार आहात सांगा तरी. 1600 झाडं कापून तुम्ही काय करताय त्याचं? बरं, 400-500 वर्षाची झाडं आहेत, त्यांना तुम्ही 38 वर्षाची दाखवताय, 40 वर्षाची दाखवताय. कशासाठी? कारण तुम्हाला ती कापायची आहेत. सो तुम्ही खरं बोला ना आमच्याशी, काय करताय? तुम्हाला तिकडे बसवलंय कोणी तर ह्या लोकांनी. त्यांनाच खोटं बोलून तुम्ही कुठच्या तरी बिल्डरच्या घशात काहीतरी घालणार. तुम्ही पैसे कमवून किती कमवणार? एक लिमिट असते ना. मागच्या कुंभमेळ्यानंतर काही वृक्ष लागवड तिथे करण्यात आली. राज्य सरकारचा अजेंडा होता की मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली पाहिजे. त्यातली काही वृक्ष आहेत आणि ती आता कापावी असं प्रशासनाचं हे मला वाटतं त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, आपण का कापताय? आम्ही साधुग्रामाच्या विरोधात बिलकुल नाही आहोत. आमच्या वेळेला पण कुंभमेळा झालेला, उत्तम काळजी घेतली गेली त्या साधू संतांची. आता का तुम्हाला झाडं कापून तिकडे साधुग्राम करावं असं का वाटतोय? साधुग्राम केल्यानंतर तुम्ही तिकडे परत झाडं लावणार आहात का? त्या जमिनीचं काय होणार आहे ह्याची उत्तरं नको का आपल्याकडे? सो खूप सोपा विषय आहे आणि आपल्या भविष्याचा विषय आहे. पुढची पिढी पण आहे आपली. तुम्ही आज बघितलं असेल तर नाशिकमध्ये 40 डिग्री टेम्परेचर आहे. हे कधीच पोचलं नव्हतं. आता हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. NGT मध्ये पण हा वाद गेलेला आहे, उच्च न्यायालयामध्ये पण सुनावणी झाली. दुसऱ्या बाजूला अशा स्वरूपाची आंदोलनही होत आहे. मला टेक्निकल गोष्टीमध्ये पडायचं नाही आहे. जिकडे आपल्याला सोडवता येतो तो इच्छाशक्तीने सोप्यापणे सोडवला जाऊ शकतो विषय. तो केंद्रात नाही येऊ दे, राज्यात नाही येऊ दे, नाही तर महानगरपालिकेत नाही येऊ दे. तुमची इच्छाशक्ती असेल तर सोप्यापणे सोडवला जाऊ शकतो विषय. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यासाठी आज भांडतोय आणि नाशिककर जेव्हा उतरतील तेव्हा मी त्यांच्या पाठीशी असेल. नाही, मी अल्टिमेटम नाही देणार आहे. मला वाटतं की राजकारणी दरवेळेला मोर्चे काढत असतात, पण आज मला वाटतं सर्वसामान्य लोकांनी मोर्चा काढला आहे. मी त्यांना पाठिंबा द्यायला आलो आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आज आपण पुढे चाललो आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात काही भेट घेणार आहात नाशिकच्या? मला आज पहिला आयुक्त काय बोलतात ते तर बघू दे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.